ब्रेकनंतर स्वागत। बातमी एक महत्त्वाची समोर येते। नाशिक जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेमध्ये गोंधळ झालेला आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी सभासद यांनी गोंधळ घातलाय, तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समोरच शेतकऱ्यांचा सगळा गोंधळ बघायला मिळतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा आयोजित करण्यात आली होती आणि यानंतर सगळा गोंधळ झालेला आहे। सक्तीच्या कर्ज वसुली विरोधात जिल्हा बँकेच्या सभेत शेतकरी हे चांगलेच आक्रमक झाले। सक्तीच्या कर्जवसुलीच्या विरोधात जिल्हा बँकेच्या सभेमध्ये शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा आयोजित केली होती आणि यामध्येच हा सगळा गोंधळ झालेला आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी सभासद यांनी गोंधळ घातलेला आहे। नाशिक जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत हा सगळा गोंधळ झालेला आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी सभासद हे चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। लक्ष्मण खातो आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। लक्ष्मण, आपण बघतोय नाशिक जिल्हा बँकेची वार्षिक सभा होती आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झालाय। अमित, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा जी आहे ती आज नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिरामध्ये पार पडली। या सभेसाठी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी सभासद हे चांगलेच आक्रमक झाले, त्यांनी गोंधळ घातलेला आहे। दरम्यान यावेळेला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सुद्धा होते आणि यावेळेला शेतकऱ्यांनी गोंधळ घातलाय।